अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं होतं का नित्यसेवा कशी करायची. तर नित्यसेवेचं हे छोटंसं पुस्तक आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत. या पुस्तकातील रोज 3 अध्याय वाचायचे. जर आज 1, 2, 3 असे अध्याय वाचले तर उद्या 4, 5, 6 असे अध्याय वाचायचे आणि परवा 7, 8, 9 असे अध्याय वाचायचे. या पुस्तकातील अध्याय खूप छोटे आहेत. इथले 1 ते 1.5 पानाचे अध्याय आहे व हे रोजचे 3 अध्याय वाचण्यासाठी 10 मिनटं लागून जातात. रोज नित्यनियमाने 11 माळी स्वामी जप करायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. जर 11 वेळा तारक मंत्र म्हणायला जमलं नाही तर घरामध्ये मोबाईलमध्ये तारक मंत्र लावून द्यायचा, जेणेकरून घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल, पॉझिटिव्हिटी येईल व घरामध्ये वातावरण फ्रेश वाटेल. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे का मांसाहार केल्याच्या नंतर मांसाहार जे लोक करतात त्यांना स्वामी सेवा करता येत नाही. पण असं काही नसतं. स्वामी सेवा, देव हे आपली भक्ती पाहत असतो. आपल्या अंतःकरणातनं आपण ज्या भावनेने आपण देवाची सेवा करतो, देव ती हे पाहत असतो, भक्ती पाहत असतो. त्यामुळे आपण सेवा केली तर चालेल. पण ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी नित्यसेवा ही स्किप करा आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुतल्याच्या नंतर तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. आणि माझी छोटीशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.